नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे एक्सप्लोर विथ रवीना माझ्या या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। उद्या आहे मकर संक्रांती, वर्षाचा पहिला सण आणि आज मकर संक्रांतीपूर्वीचा खास दिवस आणि या दिवशी प्रत्येक मराठी घरात केली जाते आपली पारंपरिक भोगीची भाजी। भोगीची भाजी म्हणजे हिवाळ्यात मिळणाऱ्या सगळ्या ताज्या भाज्यांचा सुंदर संगम। घरात असलेल्या भाज्या एकत्र करून साध्या मसाल्यात बनणारी ही भाजी खूपच चविष्ट आणि पौष्टिक असते। तर मंडळी, सगळ्यात आधी आज मी बाजरी आणि तिळाच्या भाकरी करते। त्यासाठी मीठ आणि तीळ टाकलेलं आहे आणि बाजरीचं पीठ मळून घेतले आणि छान बाजरीची भाकरी थापून घेतली। मग त्यावर तीळ टाकून परत थोडीशी भाकरी थापून घेतली आणि भाकरी तव्यावर टाकली। दुसऱ्या साईडनेही तीळ लावून घेतले आणि छान दोन्ही साईडनी भाकरी भाजून घेतली। भाकरी झाल्यानंतर त्याच तव्यावर थोडे तीळ भाजून घेतले। मग खोबरं आणि तीळ हे दोन्ही मिक्स करून तेलात भाजून घेतले। मग भाजलेला कांदा आणि लसूण हे तेलात छान परतून घेतले। हे सर्व थंड होईपर्यंत सर्व भाज्या स्वच्छ धुवून चिरून घ्यायच्यात। मग खोबरं आणि तीळ लसूण हे एकत्र बारीक करून घेतले मिक्सरमध्ये आणि नंतर कांदा, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर हे सर्व बारीक करून घ्यायचे। मग गॅसवर कढई ठेवायची, कढईत तेल टाकायचे। तेल तापलं की खोबऱ्याची पेस्ट टाकायची आणि मग कांद्याचं वाटण टाकायचे। हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे आणि मग त्यात हळद, घरचा मसाला आणि काळा मसाला टाकायचा आहे आणि छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे। तेल सुटलं की चवीनुसार मीठ टाकायचे आणि सर्व भाज्या टाकायच्यात आणि मग मिक्स करून घ्यायच्या सर्व भाज्या आणि झाकण ठेवून 7 ते 8 मिनिट लो फ्लेमवर वाफ देऊन घ्यायची। मध्ये मध्ये उघडून पाहायचे आणि हलवत राहायचे। त्यानंतर 7 ते 8 मिनिटांनी थोडंसं म्हणजे तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी टाकायचं आहे, पण पाणी कोमट करून टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचे। कोमट पाणी टाकल्याने भाजीला छान तरी येते आणि चवही वाढते। आणि आता गॅसचा फ्लेम हाय फ्लेम करायचा आहे। तोपर्यंत 1 चमचा येसूर घ्यायचा आहे आणि कोमट पाण्यात पेस्ट करायची। येसूर म्हणजे काय, येसूर कसा बनवतात, कोणाला माहिती नसेल तर मी येसूर मसाला ही रेसिपी माझ्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेली आहे। तुम्ही चॅनलवरती पाहू शकता। कोणाला माहीत नसेल तर तुम्ही नक्की जाऊन पहा। येसूर कसा बनवतात वगैरे सर्व माहिती दिलेली आहे। आता भाजीला उकळी फुटली की येसूर पेस्ट टाकायची आणि लो फ्लेमवर भाज्या शिजवून घ्यायच्यात। 10 ते 15 मिनिटांनी सर्व भाज्या शिजतात आणि छान मऊ शिजतात। भाज्या शिजल्या की वरून आपण जे तीळ भाजले होते आणि सर्व भाज्या टाकताना नव्हते टाकले ते तीळ टाकायचेत आणि कोथिंबीर घालायची। परत 1 मिनिट मस्त छान भाजी उकळून द्यायची। तर तयार आहे आपली पारंपरिक भोगीची भाजी। ही भाजी भाकरी, चपाती किंवा भातासोबत खूप छान लागते। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। भोगीच्या आणि मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।